47 घरांची जी वाढी आहे आणि लँड स्लायडिंग झाल्यामुळे जवळपास 16 ते 17 घरांवर दरड कोसळल्यामुळे ते ढिगाऱ्याखाली आहे. आतापर्यंत 4 कॅज्युअल्टी आहेत आणि बाकी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. NDRF, TDRF आणि जे आपले स्थानिक रेस्क्यू टीम जी आहे ती काम करते आहे. वरती कुठलंही वाहन नेण्याची व्यवस्था नाही, रस्ता नाही आहे, त्यामुळे सर्व मॅन्युअलीच काम सगळी टीम करते आहे. आणि सगळ्यात आपण प्राधान्य बचाव कार्याला देतोय. पाऊसही पडतोय आणि स्वतः या सगळ्या ह्याच्यावर आपले गिरीश महाजन पण वरती आहेत. ते स्वतः गतीने बघताय. आमदार आपले महेश बालदी आहेत आणि पूर्ण सगळी टीम जी आहे ती टीम वरती काम करते आहे. आपले NDRFचे लोक, SDRFचे लोक, लोकल टीम, TDRFचे लोक हे सगळे अशा परिस्थितीत देखील बचाव कार्य करतात आणि जेवढं लोकांना वाचवता येईल तेवढं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न. 16 ते 17 घरं जी आहेत त्याच्यावर मातीचे ढिगारे आहेत आणि जवळपास बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर आलेले आहेत. त्यामुळे आता ऍक्च्युअल आकडा आपल्याला सांगता येणार नाही, परंतु 15-20 लोक आणखी ढिगाऱ्याखाली असतील. चॅलेंज असणार आहे कारण ढिगारा काढायचा पूर्णपणे आणि मशिनरी जात नाहीयेत वरती. त्यांना जरा इकडे त्यासाठी काय उपाययोजना केल्यात का काही? त्यासाठी हेलिकॉप्टर तयार आहेत, परंतु वेदरमुळे हे हेलिकॉप्टर देखील रायगड जिल्ह्यामध्ये रिसालगड येथे रात्री लँडस्लाइडची भूस्खलनाची एक मोठी घटना घडली. साधारणपणे हे जे गाव आहे हे डोंगरावर आहेत. त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता देखील अवघड आहे. अशा ठिकाणी ही लँडस्लाइड झाल्यानंतर जवळपास 48 घरं त्या ठिकाणी आहेत. एक अंदाजे 250 अशा प्रकारची तिथली लोकसंख्या आहे. ती झाल्याबरोबर त्या ठिकाणी तहसीलदार पोचले, परंतु अंधार होता, पाऊस होता, रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणं कठीण होतं. रात्रीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी गिरीश महाजन यांना विनंती केली आणि गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार महेश बालदी हे लागोलाग तिथे पोचले. जवळपास 3-3:15 वाजता ते वरपर्यंत पोचले, कारण रस्ता नसल्यामुळे 1-1.25 तास पायी चालून त्या ठिकाणी पोचावं लागत होतं. आणि रात्री फारसे रेस्क्यू ऑपरेशन करणं शक्य नव्हतं, तरी देखील जेवढे लोक काढता येतील ते काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि तिथे रात्रीच मग सगळं मोबिलायझेशन करून त्या ठिकाणी JCB वगैरे जाऊ शकत नाही. त्यामुळे NDRFच्या टीम, TDRFच्या टीम, इतर सगळ्या टीम्स या त्या ठिकाणी जाऊन रात्रीपासनं काम चाललेलं आहे, पहाटेपासनं काम चाललेलं आहे. परंतु आताही मी गिरीश महाजनांशी बोललो त्यावेळेस प्रचंड पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे रेस्क्यू कामामध्ये खूप अडचणी त्या ठिकाणी आहेत. रात्रीपासनं महाजन त्याच ठिकाणी आहेत. स्वतः मुख्यमंत्री आणि मी रात्रभर प्रशासनाच्या संपर्कात होतो. मुख्यमंत्री अगदी पहाटे त्या ठिकाणी निघाले, त्या ठिकाणी पोहोचले. स्वतः मुख्यमंत्री पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन हे त्या ठिकाणी मॅनेज करतायत. 2 टनाचा 2.5 टनाचा JCB तिथे एअरलिफ्ट करता येईल का हाही प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत. त्या संदर्भातली चर्चा चालली आहे. परंतु
हेलिकॉप्टर देखील या वेदरमध्ये किंवा अशा प्रकारचं कुठलं हेवी फ्लाइंग मशीन देखील या वेदरमध्ये तिथे जाऊ शकत नाहीये, अशा प्रकारची अवस्था आहे. आतापर्यंत साधारणपणे 7 जण मृत्युमुखी पडल्याची किंवा दुर्दैवाने त्यांचे मृतदेह मिळाल्याची आता माहिती आहे. जवळपास 80 लोक हे आयडेंटिफाय झाले आहेत की ते जीवित आहेत. काही लोक बाहेर होते, काही कुठल्या कार्यक्रमाला गेले होते किंवा कुठल्या व्यवसायाला गेले होते. त्यामुळे आयडेंटिफिकेशन अजून सुरू आहे. त्यामुळे नेमके किती लोक आतमध्ये असतील या संदर्भातली आत्ता या क्षणी खात्रीलायक माहिती देता येत नाही. पण रेस्क्यू ऑपरेशन जसं पुढे जाईल, जसं मी सांगितलं की हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन हे मॅन्युअली करावं लागतं आहे. त्याच्यामुळे एक मोठी अडचण त्या ठिकाणी आहे. पण या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये हे ऑपरेशन त्या ठिकाणी चाललंय. तिथे उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, हे मंत्रिमंडळातले आमचे सहकारी देखील पोहोचले आहेत आणि मुख्यमंत्री सातत्याने सगळ्या एजन्सीजच्या संपर्कात राहून तिथे कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. खरं म्हणजे घटना अतिशय गंभीर आहे. जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी रेस्क्यू करणं किंवा दुर्दैवाने जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या बॉडीज या मलब्यातनं बाहेर काढणं हे ऑपरेशन आता सुरू आहे. एक प्रश्न होता की माती परीक्षण का केलं जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे. सातत्याने दरवर्षी अशा घटना घडतात, गावाची गावं काढली जातात. माती परीक्षण करून अद्ययावत यंत्रणाने अशा प्रकारच्या गावांचं स्थलांतर करता येऊ शकत नाही का? असं आहे की आता तरी ही सगळी जी चर्चा आहे ही महत्वाची. दुर्दैवाने मृत्युमुखी पडले असतील त्यांच्या संदर्भातलं ऑपरेशन करणं हे महत्वाचं आहे. अर्थातच या संदर्भात निश्चितपणे पुढच्या काळात कारवाई करावी लागेल. परंतु सातत्याने लक्षात येत आहे की भूस्खलनाचे स्पॉट जे आहेत हे स्पॉट सातत्याने बदलत आहेत. मागच्या काळामध्ये जे आयडेंटिफाईड स्पॉट्स आहेत त्या स्पॉट्सवर अनेक वेळा कुठली दुर्घटना होत नाही आणि अनआयडेंटिफाईड स्पॉट्सवर अशा प्रकारची दुर्घटना होते. आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की आता वेदरचा पॅटर्न बदललेला आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त पाऊस असा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एकूण पर्सेंटेज तेवढंच असतं, पण जे महिन्याभरात 1.25 महिन्यात पडायचं असा पाऊस 1 दिवसात, 1.5 दिवसात, 3 दिवसात पडतोय. आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलं होतं. तशा प्रकारचे त्या ठिकाणी टीम्स देखील रेडी ठेवल्या होत्या. परंतु मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी प्रेडिक्ट करणं अनेक वेळा कठीण जातं. मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनांमधनं निश्चित प्रशासनालाही शिकायला मिळतं. त्यामुळे अशा प्रकारचे वल्नरेबल स्पॉट्स अजून कुठले आहेत हे नव्याने आयडेंटिफाय आपल्याला करावे लागतील आणि त्यांचं स्थलांतरण देखील करावं लागेल. आपल्याला कल्पना आहे स्थलांतरण करणं देखील फार सोपं नसतं. याचं कारण लोक त्या मानसिकतेत नसतात. त्यांची उपजीविका ही तिथे असल्यामुळे आपली उपजीविका असते. कोकणासारख्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की लोकांचे देवदैवत त्या ठिकाणी असतात. त्यामुळे हे स्थलांतरण करणं देखील कठीण असतं. पण काही वल्नरेबल स्पॉटवर सक्तीने देखील अशा प्रकारची कारवाई करावी लागली तरी ती करण्याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाला भविष्य काळामध्ये स्वीकारावी लागेल. आज मात्र या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला नंतर करता येईल. पहिल्यांदा लोकांना वाचवणं किंवा तिथलं रेस्क्यू ऑपरेशन करणं हेच शासनाचा फोकस असणार. अलर्ट हे सगळीकडे देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला काही ना काही प्रमाणात परिस्थिती पाहायला मिळते आहे. यापूर्वीच आयएमडीने किंवा जे काही आपल्याकडे इंडिपेंडंट अंदाज होते याचा आधार घेऊन त्या ठिकाणी आपण जी काही अशा परिस्थितीमध्ये सज्जता ठेवावी लागते ती ठेवलेली आहे. त्यामुळे अप्रत्याशित अशा प्रकारची एखादी घटना घडूनही आपण एक्झॅक्ट प्रेडिक्शन किंवा हवामानाच्या बदलत्या पॅटर्नचं एक्झॅक्ट प्रेडिक्शन आपण करू शकत नाही आहोत.
त्यामुळे अनेक वेळा अशा घटना घडत आहेत. सर, वाचलेल्या लोकांचं स्थलांतर आता कुठे केलं जाईल, कारण सगळ्याच गेलेलं आहे त्यांचं. त्या संदर्भात पहिल्यांदा त्यांची व्यवस्था जी आहे टेम्पररी व्यवस्था केली जाईल आणि कालांतराने त्यांना परमनंट व्यवस्था देखील योग्य ठिकाणी दिली जाईल. या सगळ्या गोष्टींकरता स्वतः मुख्यमंत्री साहेब तिथे आहेत आणि एकेका मिनिटाची सगळी खबरबात त्यांच्याकडे आहे. स्वतः मॉनिटरिंग करतात. जी मदत लागेल ती मदत स्वतः मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतायत. आणि जसं मी सांगितलं की वरती स्पॉटवर जिथे कोणीही पोहोचू शकत नाही अशाही ठिकाणी स्वतः मंत्री गिरीश महाजन हे रात्री 3:15 वाजतापासून त्या ठिकाणी आहेत आणि तिथलं सगळं मदत कार्य ते चालवत आहेत. देखिए, रायगढ़ जिले में बहुत ही गंभीर घटना घटी है. 48 मकानों का ये जो गांव है, इस गांव में भूस्खलन के कारण वहां पर बड़े पैमाने पर मिट्टी, सॉइल, ये सारा और पत्थर, ये सारी चीजें घरों के ऊपर आई है. अभी तक 7 डेड बॉडीज प्राप्त हुई है. अभी कुछ लोग और अंदर दबे होने की आशंका है. करीब 225 लोगों का ये गांव है. अभी तक जो जिंदा आइडेंटिफाई हो पाए हैं ऐसे 80 से 85 लोग हैं और कुछ लोग बाहर भी होने का अंदेशा है, इसलिए अभी उसका पूरा कोलैबोरेशन ये नहीं हो पाया है. रात से ही लगातार रेस्क्यू ऑपरेशन शुरू किए गए, लेकिन वहां पर बड़ी मशीनरी नहीं जा सकती, इसलिए मैन्युअल रेस्क्यू ऑपरेशन चल रहे. एनडीआरएफ की टीम भी वहां पहुंची है. स्वयं गृह मंत्री जी ने मुख्यमंत्री जी से और मुझसे दोनों से बात की है. ये सारी टीमें वहां पर काम कर रही है. टीडीआरएफ की हमारी लोकल टीम भी वहां पहुंची है और लगातार रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है. लेकिन अभी भी कुछ समय पहले जब मैंने बात की थी तो बहुत जोरों से वहां वर्षा हो रही है, बारिश हो रही है, इसलिए इस ऑपरेशन को करने में बहुत वहां पर तकलीफ आ रही है. रात से ही हमारे मंत्री गिरीश महाजन जी वहां पहुंचे, हमारे अन्य 2 मंत्री भी पहुंचे. अर्ली मॉर्निंग स्वयं मुख्यमंत्री जी वहां पर पहुंचे. स्वयं मुख्यमंत्री जी पूरा रेस्क्यू ऑपरेशन ये वहां पर मॉनिटर कर रहे हैं. जो जो आवश्यकता है उन आवश्यकताओं को पूरा करने की कोशिश की जा रही है. छोटा जेसीबी या छोटी अर्थ रिमूविंग मशीन ये वहां पर हम लोग एयरलिफ्ट कर सकते हैं क्या, इसके बारे में भी मुख्यमंत्री जी चिंता कर रहे हैं. लेकिन वहां पर अभी मौसम ऐसा है कि वहां पर हेलीकॉप्टर भी फ्लाई नहीं कर सकता, इसलिए काफी दिक्कतें इसमें आ रही है. लगातार प्रयास जारी है. जिन लोगों की मृत्यु हुई है उनके परिवार के दुख में हम लोग सम्मिलित है. प्रयास ये किया जाएगा कि ज्यादा से ज्यादा लोगों को बचाया जा सके और ये रेस्क्यू ऑपरेशन जितनी तेजी से हम लोग कर पाए वो करने की कोशिश की जाएगी. क्या सरकार ने आइडेंटिफाइड स्पॉट्स देखे हुए ऐसे कौन से स्पॉट होंगे और किस प्रकार से घटना है, आगे क्या करेंगे? देखिए, लगातार वल्नरेबिलिटी का मैपिंग करने की कोशिश की जाती है, लेकिन वल्नरेबिलिटी के स्पॉट्स भी बदलते जा रहे हैं और विशेष रूप से क्लाइमेट चेंज का जो हमको आज परिणाम दिखता है तो मॉनसून का पैटर्न भी बदला है. जितना मॉनसून या बारिश 1 महीने में आती थी, आजकल 3 दिन में 2 दिन में उतनी बारिश आ रही है और इसके कारण चैलेंजेस ये बढ़े हैं. डिजास्टर मिटिगेशन के कई प्रयास किए जा रहे हैं, लेकिन जिस समय इस प्रकार से कोई घटना होती है तो उसमें से हमको नई सीख मिलती है कि जिसके आधार पर हमको आगे की स्ट्रेटेजी तैयार करनी पड़ती है. अभी तो सारा फोकस ये रेस्क्यू ऑपरेशन पर है, लेकिन अन्य जगह पर भी इस प्रकार के वल्नरेबल स्पॉट्स उनको ढूंढकर किस प्रकार से उसके ऊपर कार्रवाई की जाए इसका भी प्रयास हम करेंगे. काल रात्री ही घटना साधारण 10:30ला घडली असं सांगितलं जातं. 10:30-11च्या दरम्यान खालापूर तालुक्यामध्ये चौक म्हणून जे आपलं गाव आहे त्याच्या खालची ही वाडी आहे. तिथून साधारण
माझ्या माहितीप्रमाणे तास दीड तास चालत जायला लागतो. तिथं चालत जायला अजिबात रस्ता नाही आहे. तिथं इतका चढ आहे की NDRFची टीम देखील तिथं पोचलेली 60 लोकांची, परंतु त्याच्यातल्या पण काही लोकांना एखाद्या व्यक्तीला जाताना त्रास झाला. आत्ता सरकारची माणसं प्राण तिथं आहेत, तहसीलदार तिथं आहेत, स्वतः गिरीश महाजन मंत्री महोदय त्या स्पॉटवर पोचलेले आहेत. तिथले स्थानिक आमदार महेश बालदी आहेत, ते त्या स्पॉटवर पोचलेले आहेत. मुख्यमंत्री तिथं आहेत, पण मुख्यमंत्री खाली जिथं सगळे काही यंत्रणा राबवायची त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, कलेक्टर आहेत, SP आहेत, विभागीय आयुक्त आहेत, CO आहेत. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत आहेत, दादाजी भुसे आहेत, अनिल भाईदास पाटील आहेत, आदिती तटकरे आहेत, असे सगळे लोक तिथं आहेत. मात्र हवामान खराब असल्यामुळं 2 हेलिकॉप्टर तयार ठेवलेली आहेत तिथं पाठवायला. तिथं JCB जात नाही, कसल्याही प्रकारचं वाहन तिथं जात नाही. मधनंच पाऊस येतोय, मधनंच पाऊस थांबतोय. तिथं बाकीचं काहीच समजायला मार्ग नाही. परंतु साधारण तिथं एकंदरीत 228 लोकं राहत होती असं माहिती आहे आणि 48 कुटुंब होती. आणि त्याच्यामध्ये इर्शाळवाडी म्हणून त्याचं त्या भागाचं नाव आहे. आणि जे ह्याचा हे असतो प्रवण क्षेत्र, दरड प्रवण, त्याच्यामध्ये हे नव्हतं. मी सकाळी 7:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत नियंत्रण कक्षामध्येच बसून होतो. स्वतः सचिव महोदय आहेत, बाकीची सगळी टीम त्या बाबतीमध्ये काम करते. आणि एकंदरीतच 5 लोक अद्यापपर्यंत दगावलेली आहेत. बाकीची मदत वगैरे करायचं, काही लोकांना जे जखमी होते त्यांना आपण पनवेलला शिफ्ट केलं, काहींना MGM म्हणून हॉस्पिटल आहे तिथं शिफ्ट त्या ठिकाणी केलेलं आहे. वर आपल्याला हेलिकॉप्टरनी छोटं जरी मशीन पाठवायचं म्हटलं तर हेलिकॉप्टरचे पायलट म्हणतात की त्याची कॅपॅसिटी साधारण 1.5 टनाची आहे. 1.5 टनापर्यंत आम्ही उचलू शकतो. पण हेलिकॉप्टरमध्ये पायलट बसलेत, पण हवामान खराब असल्यामुळे अजून त्यांना टेक ऑफ